आणि यात पहा छान अशा ह्या तांदळाच्या पापड्या आणि ह्या फुटू नये म्हणून किती व्यवस्थित आणल्या मी. तर मी पण व्यवस्थित ठेवते तशा. वाऱ्यानं उडून गेला कसं करायचं? मजुरी सहित पैसे घ्यायचे, पत्रासहित मजुरी सहित सर्व पैसे वापस भेटते. हे बघा सर्वांना आता शब्द दिलाय. आता वाऱ्याने उडाले. हे कधी किती वर्षाची गॅरंटी? 5 वर्ष. 5 वर्ष नाही, फक्त 5 वर्ष. वाऱ्याची 5 वर्षाची, बाकी लाईफ टाइम त्याची गॅरंटी. हाय हॅलो नमस्कार, पोलीस जोडी चॅनलवर तुमचं स्वागत आहे. मी आहे अस्मिता. आणि पाडवा झाल्याच्या नंतर किंवा पाडव्यालाच कोणाकोणाकडं हे लाडू करतात नक्की कमेंट करून सांगा. कारण की हे गुळाचे लाडू मला खूप आवडतात, आर्या शौर्याला पण आवडतात. तर त्यासाठी आईने हे लाडू बनवून दिलेत. खरंच आयुष्यामध्ये म्हणतात ना, तुम्ही कोणत्याही पोझिशनवर किंवा कोणत्याही नोकरीवर, कोणत्याही जॉबवर किंवा कितीही मोठे जरी झालात तरी आईने दिलेला खाऊ म्हणजेच लाडू असो काही पण, आईच्या हातची भाकरी चटणी सुद्धा एवढं तर चांगलं लागतं. तसंच मला नेहमीच आई किंवा ताई काही ना काहीतरी देतच असतात. आणि मी लहान असल्यामुळे ताई पण आईसारखाच लाड करते. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे की उन्हाळ्याचं जे आपण कुरड्या पापोड्या वगैरे करतो त्याच्यासाठी सर्व महिलांना माहिती आहे किती मेहनत करावी लागते. आणि तेवढी मेहनत करून माझ्या बहिणीने मला काय काय दिलं आणि आईने काय काय दिलं. खरंच आईचे आणि ताईचे उपकार कधी या जन्मात तरी मी फेडू शकणार नाही. कारण की आई वडील बहीण काय काय, भाऊ पण करतो पण बहीण जरा जास्त जीव लावते. तर आजचा ब्लॉग शेवटपर्यंत पाहू शकता आमच्या ताईने काय काय दिले मला. तर आज हे रिकामे डबे कशासाठी, तर आज आमच्या ताई साहेबांनी पाहिलेच होते काय काय दिले. हे पहा, एवढे तर कंगन दिलेत करून. त्याच्यानंतर अगोदर हे किती छान केले होतं बघा. बसन. हे कोणाचे फेवरेट आहेत? अरे माझे. आर्याचे खूपच फेवरेट आहेत. आणि हे स्वतः घरी बनवले तर ताईनी आणि आर्या शौर्यासाठी दिलेले आहेत. किती मेहनत लागली असेल तिच्यातला एक एक करण्यासाठी. खरं यासाठी बहीण पाहिजे. बहिणीचं प्रेम बघा. तसं हे पापुड्या खारवड्या काही जे असेल ते सगळं दरवर्षी मला ताई आई गावाकडून असंच येत असतं. त्याच्यामुळं मला याचं करण्याचं काही ताणच नाही. डबा भरूनच गेला. मला वाटत बसलं काय माऊनी जास्तच दिले. जास्त दिले का म्हणून पण आहेत आधी. जरा लाडकी आर्याबाई माझ्या आवडतीचे म्हणून काही एक्स्ट्राचे दिले जास्तच. आणि यात पहा छान अशा ह्या तांदळाच्या पापड्या आणि ह्या फुटू नये म्हणून किती व्यवस्थित आणल्या मी. तर मी पण व्यवस्थित ठेवते तशा. किती मेहनत लागली असेल बिचारीला करण्यासाठी. शोरूला आवडतात का नाही? शोरू थँक्यू म्हण ना माऊला. कोणते आवडतं तुला? कंगन आवडते जास्त का? बस कंगन आवडते. हो बेटा. आणि इथं मला
अजून दाखवते ह्या पांढऱ्या शुभ्र कशाच्या, तर ह्या आहेत साबुदाण्याच्या उपवासाच्या पापुड्या आणि त्याच्यानंतर हे उपवासाचे काठी कोंडोळे भगरचे आणि साबुदाण्याचे, म्हणजे एवढं सारं पापुड्या कंगण उपवासाचे एवढं दिलेले. आणि यात पण पापड्याच येतात, गव्हाच्या येतात. आणि त्याच्यानंतर थोडीशी डाळ पण दिली, ती बांधलेली तिकडे दिसली का, ती डाळ पण दिली. तर एवढं सारं. त्याच्यानंतर ते तुपाचा भरणी दाखव, ती तुपाची भरणी सुद्धा दिलेली आमच्या ताई. तर एवढं सारं ह्या ढम्माबाईसाठी आणि आर्यासाठी माऊबाईने दिले. काय माऊ प्रेम करते का नाही? माझ्यावर करते जास्त, माझ्यावर करते म्हणून एवढा डब्बा भरलाय. नाही खरंच आमच्या ताईचा सर्व जीव आमच्या आर्यावर आहे आणि ताईला आर्या खूप 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 आवडती. तू पण आवडतीस, पण तू 2 नंबरला आवडतीस, तसं बारीक तोड करू नको. चला हे ठेवून देते मी. घराच्या पाठीमागे जिथं कपडे धुतो आणि भांडे वगैरे घासतो तर तिथं थोडं ऊन येत होतं, तर त्यासाठी साहेबांनी शेड करायला सांगितला. आणि वॉशिंग मशीनला पण ऊन लागत होतं, त्याच्यामुळं शेडसाठी आपल्या सेलूमधलेच हे 2 कारागीर आहेत, तर त्यांना बोलवलं. तर म्हणजे त्यांनी लगेचच्या लगेच 2-3 तासामध्ये करून दिलेलं आणि काम पण चांगलं केलं बिचाऱ्यांनी. आणि आपल्या शेलूच्या इथं तुम्हाला बी कोणाला करायचं असेल तर यांच्याकडून शेडचं काम नक्की करून घ्या, खात्रीचे लोक येतं. कधी पण फोन लावा, कॉल करा, कधी येतो. हो तुझं आधार कार्ड वगैरे. हो इकडे बघ, इकडे बघ, वाऱ्यानं उडून गेला कसं करायचं. मजुरी सहित पैसे घ्यायचे, पत्रासहित मजुरी सहित सर्व पैसे वापस भेटतील. हे बघा सर्वांना आता शब्द दिलाय, आता वाऱ्याने उडाले. हे कधी किती वर्षाची गॅरंटी? 5 वर्ष. 5 वर्ष नाही, फक्त 5 वर्ष. वाऱ्याची 5 वर्षाची, बाकी लाईफ टाइम त्याची गॅरंटी. 5 वर्षाचीच कसं वाऱ्याची गॅरंटी. काय सांगतात पुढे आले तर भविष्यात वारा गेलं म्हणजे वाऱ्याने 5 वर्षाच्या नंतर वाऱ्याने काय ते काय हे होणार आहेत का? गेलं खेळ लूज झाले, गेलं उडून, तर 5 वर्षानंतर कॉल करताना गेलं उडून, मग काय करू? अरे देवा, म्हणजे 5 वर्षाची गॅरंटी. 5 वर्षाची गॅरंटी. बॉन्ड खरंच छान काम केलं. आणि त्याच्यानंतर ऊन एवढं आहे की खूपच. गाडीला पण हे गाडीचा सेट त्यांनीच केलेला होता अगोदर, पण गाडीला साईडला नेट लावून घेतलं. आणि ते नेट लावून घेतल्यामुळं गाडी पण आता थंड हवेमध्ये आहे. आणि शौर्य आर्याच्या ड्रेससाठी गेल्या. शौर्य आर्या कशा करतात अगोदर ते घेतला ना तुला. दिदीचा बघू दे, दिदीकडे बघ. आवडलं का दीदीला? हो नक्की. हा तुला घेतला नाही एक पॅन्ट शर्ट? हे घे, हे साईडच. नाही मला नाही आवडला ते. पप्पाला विचारू थांब, मी पप्पाला फोटो पाठवते. मग रड जरा असं मग घेते. थोडं रड मग घेते. ते हार नसते येत त्याच्यासोबत. इकडे बघ, इकडे थोडं रड मग घेते. हसायली जाऊ दे, नाही घेणार. तिला रड म्हणलं तर ती खरंच रडली. आणि मग दोघींना पण बड्डेला पाहिले तुम्ही, दोघींना ड्रेस घेतले, पण दोघींनी खूप परेशानी केली. कारण की ह्या दुकानाहून त्या दुकानावर, कारण की त्यांच्या चॉईसचे जेव्हा भेटले तेव्हा घेतले. हे पहा, त्यात भूक लागली तर पॉपकॉर्न खात बसले आमच्या मॅडम दुकानातच. व्हिडिओ तुम्हाला आजचा कसा वाटला? आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत नमस्कार.